नमस्कार शेतकरी मित्रांनो, अर्थसंकल्प 2024-25साठी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्या निर्णयाची आपण थोडक्यात माहिती पाहू. आपल्या चॅनलवरचं नवीन असाल तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ सुरू करू. 2024-25साठी महत्त्वाचे असे काही निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेले आहेत. आपण ते थोडक्यात पाहू. चला ते व्हिडिओ सुरू करू. मागील त्याला सौर ऊर्जा पंप शेतकऱ्यांसाठी दिवसा अखंडित वीज पॉवर सप्लाय करण्यासाठी पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याचा 15,000 कोटी रुपयाचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. या माध्यमातून एकूण 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मागील त्याला सौर ऊर्जा पंप योजना सुरू करण्यात आली आहे. एकंदरीत की मागील त्याला सौर ऊर्जा पंप हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच दुसरा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे की प्रति लिटर 5 रुपयांचे अनुदान, की प्रति लिटर दुधासाठी 5 रुपये प्रमाणे अनुदान भेटणार आहे शेतकऱ्यांना. हे अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय झालेला आहे. तिसरा निर्णय असा झालेला आहे की वन प्राणी हल्ला नुकसान भरपाईत वाढ करण्यात आलेली आहे. वन प्राण्याच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास नुकसान भरपाईच्या रकमेत 20 लाख रुपयावरून आता 25 लाख रुपये मिळणार आहेत. की वन प्राण्यांना जर हल्ला केला आणि त्याच्यात जीवितहानी झाली तर आपणास 25 लाख रुपये मिळणार आहेत. पहिले 20 लाख रुपये मिळत होते. तर कायमचं जर अपंग तत्व आलं तर त्यासाठी 5 लाख रुपयावरून 7,50,000 रुपये मिळणार आहेत. आणि जखमी जर झालं 1,25,000 वरून 5 लाख रुपये मिळणार आहेत. हा एकदम महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. चौथा निर्णय असा घेण्यात आला आहे की प्रत्येकी 20 कोटी रुपयांचा फिरता निधी कांद्यांसाठी अनुदान देण्यात आलेला आहे. हा अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय झालेला आहे. बघा, उत्पादक शेतकऱ्यांना सन 2023-24साठी 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 851 कोटी 66 लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. तसेच कांदा तसेच कापसाची हमीभाव खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयेची फिरता निधी उपलब्ध करून देण्यात आलेला. हा एकदम धडाकेबाज असा निर्णय झालेला आहे. पाचवा निर्णय असा झालेला आहे की प्रति हेक्टर 5,000 रुपयाचे अर्थसहाय्य कापूस, सोयाबीन तसेच अन्य तेलबियाच्या उत्पादकतेत वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2024-25 मध्ये 341 कोटी रुपये निधी देण्यात येईल. तसेच खरीप पवन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल. तसेच आधारभूत किमतीनुसार खरीप व रब्बी हंगामात देखील खरेदीसाठी 100 कोटी रुपयाचा फिरता निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा पण अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. तसेच हा महत्त्वाचा निर्णय आहे. सिंचन विभागातील 108 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. सिंचन विभागातील अत्यंत सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम 108 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच 2 वर्षात 61 प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित. सुमारे 3,75,000 हेक्टर सिंचन क्षमता वाढलेली आहे. हा एकदम भारी असा निर्णय झालेला आहे. आता हा जे निर्णय आहे गाव तेथे गोदाम योजना, ही योजना महत्त्वाची योजना आहे. म्हणजे गाव तेथे गोदाम या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामाचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामाची दुरुस्ती सुद्धा करण्यात येणार आहे. हा महत्त्वाचा निर्णय आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कार कृषी तांत्रिकीकरण योजनेतून गेल्या 3 वर्षात 2,14,000 शेतकरी उपकरणाच्या खरेदीसाठी 1,339 कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. की गाव तेथे गोदाम योजना ही योजना आहे. तसेच राज्यातील पडीक जमिनीवर बांबू लागवड, अटल बांबू समृद्धी योजना ही एक योजनेसाठी सुद्धा पैसे रक्कम मिळणार आहे. 10,000 हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार आहे. तसेच प्रति रोपासाठी 175 रुपये अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. प्रति रोपासाठी 175 रुपये अनुदान. तसेच लागवडीसाठी 1,20,000 एकर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्याचे नियोजित असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेले आहे. तसेच
ही ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू. जे नुकसान होत गेलं ते काय आहे पहा. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानपोटी जुलै 2022 पासून 15,245 कोटी 76 लाख रुपयांची मदत. नोव्हेंबर डिसेंबर 2023 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 24,47,000 शेतकऱ्यांना 2,253 कोटी रुपयांची मदत. नुकसानीचा क्षेत्राची मर्यादा 2 ऐवजी 3 हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषामध्ये अधिक दराने मदत. आणि खरीप हंगाम 2023 करिता 40 तालुक्यामध्ये 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळदर्श परिस्थितीमुळे जाहीर करण्यात आलेल्या सवलती लागू करण्यात येणार आहेत. आणि शेवटची जी निर्णय असा झालेला आहे की शेळी मेंढी पालन जे कुक्कुटपालन यासाठी 2 नवीन प्रकल्प सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. हे अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय होते. अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.